चावला जळू. हा बघा, तुम्हाला चावला वाटतो पण तो कुठे मला दिसला ना, काय माहिती तोच चावला का. आणि आहोत आणि पाण्याचा आवाज केवढा जास्त येतोय ते बघ. जर आंबोलीत यायचं असेल आणि मस्त असं रिसॉर्ट पाहिजे असेल ना, मला तर खूप दिवसांपासून त्या रिसॉर्टवर राहायचं स्वप्न आहे. बघू कधी पूर्ण होतं ते. तर हे रिसॉर्ट समोरच आहे तुमच्या, ते बघा, डार्क फॉरेस्ट म्हणून त्याचं नाव आहे. तुम्ही गुगल केलात तरी तुम्हाला दिसेलच. आणि इकडचा व्ह्यू तर एवढा सुंदर आहे की काही विचारूच नका. आणि प्रसाद येतोय. आपण फायनली पोचलोय आपल्या डेस्टिनेशनवर. बाबा गेट, बाबा वॉटरफॉल्स, मराठी बाबा धबधबा. ह्याचं नाव बाबा धबधबा काय आहे रे, मला पण प्रश्न पडला. कोणाच्या? लाव 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 4x4 लाव. चला आरामात चढणार बिना 4x4 च्या. 4x4 कशाला लावायचा? आधी शिट्टी कोण मारतं? होय रे बाबा, आम्ही नाही नो पुढे. पाठी शिटी वाजते का पुढे वाजते? बंद आहे. गाडी घेऊन जायला देतात का? यायला पुढे देतात ना. तो बघा धबधबा. आम्ही दोघच असो. 5 वाजता येणार मा. हो लगेच येतलो जाऊन बघून. कारण कसं आम्ही एंट्री आता बंद करणार. एंट्री फी 50 आणि गाडीचे 100. होय, थँक्यू. ओके ओके, जाऊन या. चला हो, येतो 5 पर्यंत. 5 वाजता हे बंद. 5 वाजता बंद करतो आम्ही मग. ओके. गेट बंद करतो. एका मारून काढून द्यायचं गाडं पहिलं. थांबा 2 मिनिटं थांबा. आंबा रे 2 मिनिटं. गाडी नंबर नाही सांगते घ्या. MH07 9689 9689. चला आपण पोचलेलो आहे बाबा वॉटरफॉल्सला. आणि इथूनच वॉटरफॉल दिसायला सुरू होतो. बघा मी तुम्हाला झूम मारून दाखवते. तर तुम्हाला वॉटरफॉल कसा वरनं पडतोय जवळ गेल्यावर तुम्हाला दाखवते. हे मी खूप झूम मारलाय. हा बघा तो तिथे आहे. चला लेट्स गो पतिदेव. तिकडे बघित का? चला तिकडे बघ. एवढं नाही तर ब्लॉग मध्ये माझे पण नसतात. उगाच ना मला काय काय बोलत असतो. मी साधी सरळ पोरगी भेटली बिचारी. काय वाचतंय ते ऐक ना. इकडे पण याला गाडीचेच प्रश्न पडलेत. डेस्टिनेशन एवढं चांगलं आहे तरी या गाडीच्याच पाठी फिरतो. आम्ही चाललोय वॉक अँड टॉक करत. टॉक नाही करत आहे हा माझ्याशी. आम्ही फक्त वॉक करतोय. आणि इथून बघा किती धबधबे दिसत आहेत. 1 2, तो मध्ये 3 आहे, तो 4 आहे, त्याच्यानंतर पुढे 5 6 7 8 असे खूप छोटे मोठे दिसत आहेत. आणि छान दिसतंय. मस्त वातावरण झालंय. बरं झालं पाऊस थांबला, नाहीतर भिजत जायला लागणार असतं. अजून तिकडे जायचं आहे. आणि ह्या धबधब्याला बाबा धबधबा का म्हणतात ते मला माहिती नाही. पण ह्याच्यात एक वैशिष्ट्य आहे की असं खडप आहे, असं केव टाईप आहे. म्हणजे वरून पाणी पडतं आणि खाली तुम्ही असं उभं राहू शकतात. वरून असं पूर्ण दगड आहे आणि त्याच्यावरून असं पाणी पडतं आणि त्याच्या खाली तुम्ही असं उभं राहू शकता. असं छान मस्त धबधबा आहे हा. बघा इकडे एक वाटेत जाताना असे तुम्हाला भरपूर धबधबे दिसणार. मस्त मस्त. कळणारच नाही कधी तुम्ही पोचलात ते धबधब्यापर्यंत. एवढा भारी आहे. टुरिस्ट आहेत. येताना वाटत होतं की कोणच नाही आहे असं, पण भरपूर लोक आहेत.
हमें पीछे मल दिखा था, मल किसका? बंदरों का। गवारेडे का? बंदरों का? इसका है तो बारासिंगा है ना वो मग गड़ू का मल दिखा था, गड़ू का मल। अभी हमें यहाँ गुजारा करना है तो मल टट्टी ये सब जमा करना होगा। मल आणि टट्टी एकच असतं. ज्यांना कळलं मल त्यांना ठीक आहे, नाही कळलं त्यांना टट्टी. पण छत्री असताना भिजते कशाला आणि मलाही भिजवते कशाला. छत्री तुला समोर बघून चल बाबा, पडायला होईल. दगड खूप मोठे मोठे आहेत आणि आता इकडनं वाघ पण येऊ शकतो. आणि पाय खूप छोटे छोटे आहेत. आणि पाय माझे तर खूप छोटे आहेत आणि माझं चप्पल पण खूप स्लिपरी आहे. मी चप्पल घालायला विसरले दुसरं. आणि हे तुमच्यासाठी फुल. आणि आपण फायनली पोहोचलो बाबा धबधब्याकडे. मस्त आहे, एक नंबर. आहोत आणि पाण्याचा आवाज केवढा जास्त येतोय ते बघा. किती प्रेशरने पाणी पडते. खाली कोण उभं पण राहू शकत नाही बघा. आणि ही पूर्ण अशी केव आहे, तेवढी मोठी, दाखवून संपणार नाही एवढी मोठी. आणि भारी, एकदम भारी आहे, एकदम भारी म्हणजे खूप भारी. असं एकदम ना तुम्हाला असं वाटणार की तुम्ही कुठेतरी एकदम बाहेरच्या देशात आलाय, असा इकडचा व्ह्यू आहे सिरियसली. चावला जळू. हा बघा, बळा बळा रक्त येत आहे. बळा बळा रक्त येत आहे. जळू म्हणजे लिची. अरे सॉरी, लिची नाही, लिची खायची असते. सॉरी, लीच लीच लीचच म्हणतात ना त्याला इंग्लिश मध्ये. होय बरोबर, लीच. शी बाबा, जळू म्हणजे लीच. तो मला चावला, तुम्हाला चावला वाटतो, पण तो कुठे मला दिसला ना, काय माहिती तोच चावला का आणि कोण चावलं. उद्या जिवंत असली तर भेटूया परत. वॉटरफॉल बघितला आम्ही आणि आता आम्ही निघालो जायला. आणि माझ्या व्हिडिओ देऊ नको तुझा. आणि आम्ही छान होतं वातावरण, धुकं पण आलेलं, पाऊस नाही होता त्याच्यामुळे मस्त दिसलं. ब्रेक फ्री झालं. हे वाटतं ना नवीन बांधलं वाटतं हे बेंच बसायला. आम्ही एक्सपेक्टेशन ने आलेलो की आमची थार इथपर्यंत आणू आम्ही. हो असंच वाटलेलं, पण ते झालं नाही. पण मस्त मजा बघा, पक्षी पण मजा घेत आहेत. तुम्ही पण माझा व्हिडिओ बघून मजा घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. बाय, उद्या भेटूया.